झी 24 तास एक पाऊल पुढे। आपल्यासोबत आहेत देशपांडे मॅडम। शासनाने काही ठिकाणी मॅडम कडक धोरण अवलंबूनही राज्यात असे प्रकार सुरूच असल्याचं दिसतंय। ही मानसिकता बदलण्यासाठी नेमकं काय करण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की गरोदर महिलांनी ह्या गोष्टीला नाही म्हटलं तर आपल्या मुली वाचतील। गरोदर महिला ज्या प्रेशर खाली सासरी माहेरी वावरतात आणि मुलगा जन्माला आलाच पाहिजे हा अट्टाग्रह ज्या कुटुंबांमध्ये आहे त्या कुटुंबांची मानसिकता बदलायला हवी असेल तर महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या हुंडा देऊन घेऊन होणाऱ्या लग्नांवरती बॅन झालं पाहिजे, त्यांच्यावरचे गुन्हे कडक झाले पाहिजेत आणि हुंडा देण्या घेण्याची जी प्रथा आहे ती युवकांच्या पातळीवर पण मोडीत निघाली पाहिजे। दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये 64 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर देखील आपण स्त्रियांना सुरक्षितता देऊ शकलेलो नाही। त्यामुळे दोन कारणासाठी मुली मारल्या जातात की सुरक्षितता नाही म्हणून आणि दुसऱ्या बाजूला हुंड्याचा गंभीर प्रश्न आहे म्हणून। मुली कुठल्याही परिस्थितीत ह्या घरासाठी ॲसेट वाटत नाहीत, कारण मुलगी म्हणजे अगदी क्लिअर कट पैशाच्या भाषेत बोलायचं तर लॅबिलिटी आहेत, त्या सासरी नांदायला जातात, शिकल्या सवरल्या तरी त्याचा माहेरघरी काही उपयोग होत नाही आणि तशा मुलींना कशाला जन्माला घालायचं असा कॉस्ट इफेक्टिव्ह निर्णय आता कंझ्युमर आणि मार्केट आणि ओपन इकॉनॉमीच्या जगामध्ये कुटुंब घ्यायला लागलेली आहेत। त्यामुळे भविष्य काळामध्ये जोपर्यंत आपण हुंड्याचा राक्षस गाडून टाकत नाही आणि गर्भवती महिला ज्यांना पहिल्या आणि दुसऱ्या मुली आहेत मॅडम एकूणच पाहता या संपूर्ण गोष्टीचा ज्यावेळी आपण विचार करतो, ज्या दिवशी आपली मानसिकता बदलेल, विचाराचं स्वातंत्र्य निर्माण होईल, त्याच दिवशी खऱ्या अर्थानं प्रत्येक कळी ही मोकळा श्वास घेईल। धन्यवाद आपल्याशी बोलल्याबद्दल। आपल्यासोबत होत्या वर्षा देशपांडे, साताऱ्याहून लेक लाडकी अभियानच्या त्या सदस्य आहेत आणि त्यांनी या संपूर्ण प्रकाराचा पर्दाफाश केला। झी 24 तास एक पाऊल पुढे।